बघा कसला मोठा चिंबोरा 1 किलोचा आणि आलू वडीचा बॅटर दुसऱ्या पानाला उलट ठेवा. बॅटर लावून झालं पानाला. आता त्याला आपल्याला फोल्ड करायचं आहे. इडलीच्या भांड्यात बनवणार आहे. बघा कशी झाली ना. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर तुम्ही एन्जॉय करताय ना आपले 7 days 7 रेसिपीज. तर आजची रेसिपी जी आहे ती काहीतरी अलग आहे. थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल. उमा आज प्रॉन्सच्या आलू वड्या बनवणार आहे. त्याचसाठी आपण खास दिवाला फिश मार्केटमध्ये आलो आहे कोळंबी घेण्यासाठी. आणि इकडे अल्ताफ सर भेटलेत आपल्याला. नमस्कार. नमस्कार. हां, काय काय घेतला मार्केटमधनं? आता पापलेट बघतोय आम्ही. पापलेट बघतोय? हां, मग चला पापलेट फ्रेश भेटते. पापलेट आणि जिताडा घ्या. एकदम एकदम एक नंबर. एक नंबर. आणि इकडे मंगेश सर पण दिसतात. नमस्कार. कुठनं तुम्ही? हो थँक्यू. कुठनं? रसायनी. रसायनी. अरे वा, रसायनीवरनं. मग काय मासली घ्यायला आलेत? हो चालेल. आज शुक्रवार आहे, भरपूर मंडळी आहेत बघा. रसायनीवरनं. हो नेहमी येत आहे इकडे की फर्स्ट टाइम आलेत? अधूनमधून येत आहेत ना. कशी असते मासली? खूप छान असते ना. हां चालेल चालेल, धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी. इकडे पार्थ, आणि पार्थचा स्वतःचा चॅनल पण आहे. काय चॅनलचं नाव? RK म्हात्रे ब्लॉग्स. काय करतोस व्हिडिओमध्ये? चिंबोऱ्या पकडतो. चिंबोऱ्या बिंबोऱ्या. मस्त मस्त. चालेल चालेल, नक्की भेट द्या. काय RK म्हात्रे ब्लॉग्स. RK म्हात्रे ब्लॉग्स. आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारच्या मार्केटमध्ये आलोय बघा आपण. चित्रताई काय कापतस? हे करली मासा कापताना दिसतंय बघा. एकदम क्रॉस कटिंग, काटे लागायला नको. नाही काटे निघतात नाही आपोआप. हां, करली मासा. आणि हे काय रावस नाही, दाडा रावस दिसतंय. आणि कलेट नेहमी फ्रेश. दिवाला गावामध्ये तुम्हाला कलेट पापलेट नेहमी फ्रेश मिळणार. आणि मार्केटमध्ये चिंबोरी बघा कसली मोठी आहे. बापरे, किती किलोचा आहे हो? 1 किलोचा. हे बघा 1 किलोचा चिंबोरा. कैसा देशील हो? 1000 रुपये. 1000 रुपये पीस. चालेल. ऑलमोस्ट 1 किलो आहे बघा. 950. ही कुर्ली आहे नाही? ही बघा कसली कवटा भरलेली कुर्ली दिसते तुम्हाला. 600. हां, फुल मासाची आणि पिवले अंड्याची 700 ग्राम कुर्ली. हे बघा कसली मोठी. बघा मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या पाहिजे असतील तर या तुम्ही. हे बघा कसले आहेत. 1000. हे टोटल तुला? बापरे, बॉडी बिल्डरला तोडलाय बघा. तोड. बघा कसला मोठा चिंबोरा 1 किलोचा. बघ माझा हात लागला तर सगळी इकली बघ. आणि आणखी एक चिंबोरा तोडणार आहे बघा. बघा खतरनाक. काय नाव आहे तुझा? हां हां, अनुसया आई आहे. ते बघा मोठी मोठी चिंबोरी पाहिजे असतील तर नक्की भेट द्या. आणि छायाताईने बोलवलंय. काय दाखवतेस? बापरे, हे बघा कसले मोठे टायगर प्रॉन्स दिसतात तुम्हाला. भारी भारी चिंबोरी दाखवली. आणि कोलबी बघा, टायगर प्रॉन्स. ही कलेट ताई दिसतात बघा. काय हलवा मासा तोडताना दिसतंय बघा. इथे आविषाताई आहेत. आविषाताई कोलबी आहे ना? हां, आलू वड्या करायच्या. कोळंबी द्या आम्हाला. आलू वड्या करताय अशी कोळंबी बघा. करंदी बोलता ना याला? हां, करंदी आहे बघा. करंदी कोळंबी दे बघा. चला, दिवाला गावातनं आलोय आपण करंदी आणि जिताडा मासा घेऊन. जिताडा आतमध्ये ठेवलाच काय? आणि जसं तुम्हाला माहिती आहे आपण आज दाखवणार आहोत कोळंबीची आलूवडी. करंदीची आलूवडी. हा, त्यासाठी उमा इथे तयारीला लागली बघा. काय चेचतस? दिवसभर मला चेचत असते आणि आता लसूण आणि मिरची चेचते बघा. तुझा 7 days 7 रेसिपी मध्ये मी एकदम बिझी झालो. मग्न झालेली आहे. सकाळी 5 वाजेपासून चालू असते आपला रुटीन. आणि याच्यामध्ये तुम्ही मला खूप मोठं चॅलेंजेस दिलेलं. हेच चॅलेंज आहे ऍक्च्युली, की रोज मला काही ना काही बनव सांग आणि त्याचे शूट कर. कारण आपण जेवण तर आपलं चालूच आहे साइड मध्ये. जेवण तर बनवते आणि हे साइड डिश आहे. आणि तू काय करते? हेल्प करते? काही नाही हेल्प करत. कोळंबी घेऊन आले ते ठीक आहे. कोळंबी घेऊन येते आणि शूट करते, बस झालं. त्याच्यानंतर किचन मध्ये केवढं मेस असते, परत भांडी असते, हे असते, ते असते, साफसफाई असते. तर आलूवडीसाठी लागणार आहे आपल्याला आलूवडीचे पानं. आलूवडीचे पानं तर मी घेऊन आलेली आहे. ते मेन आपलं इन्ग्रेडियंट आहे. ओके,
आणि नंतर एक मेन इन्ग्रेडियंट म्हणजे हे आहे चिंचेचं पाणी आणि गुळाचं पाणी. म्हणजे चिंच आणि गुळ मी टाकून ठेवलेलं आहे गरम पाण्यात. आता हे चिंच जे आहे आंबट टेस्ट येण्यासाठी आहे आणि जॅगरी जे गुळ आहे ते कशाला आपण घालतात माहितीये, आलू वडी म्हणजे ना कधी कधी पानं जरा खसखस काय बोलतात ते गल्याला खुजली करतात, हा ते अवॉइड करण्यासाठी जॅगरीचा आणि टॅमरिंड म्हणजे गुळाचं आणि चिंचेचं पाणी रेडी करून ठेवलेलं आहे. तर आपले जे फुल टिप दिलेली आहे. हा येस. आणि आपले आलू वडी तर सर्वांना बनवायला येते. आलू वडीची प्रोसेस तर आहेतच, पण त्याच्या आतमध्ये आपण टाकणार आहे आज करंदी. तर करंदीला पण आपल्याला एक शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आणि ते करूया. आणि मग तुम्हाला मी आलू वडीची बॅटर करून आलू वडी ऍक्च्युली कसं ना, मी बाहेर देशात अभ्यास केलेला आहे ना, तर ते ऍक्सेंट निघतात. तर जसं ओमाने सांगितलं आपल्याला कोळंबीचा मसाला बनवायचा आहे. त्यासाठी सुरुवातीला जी मला चेचत होती म्हणजे मिरची आणि लसूण चेचत होती तीच टाकली ना त्याच्यात. हो. आणि थोडीशी हळद टाकली. फक्त असं एक रॉ स्मेल जाणं तेवढंच काम आहे आपला. काय त्याच्या मसाला वगैरे बनवून घेण्याची गरज नाहीये. ओके, शिजली पाहिजे ना म्हणजे आलू वडी मध्ये टाकायच्या आधी, त्यासाठी रॉ स्मेल जाण्यासाठी हा प्रोसिजर आहे. आणि कोळंबी. आणि आता कोळंबी टाकूया. आपला आगरी कोळी मसाला नाही, आगरी कोळी मसाला आपण आलू वडी मध्ये टाकूया. याच्यात आपल्याला गरज नाहीये कारण आपण फुल जे प्रोसेस आहे ते आपण बॅटर दुसरा बनवणार आहे. हे आपल्याला फक्त हळदी मध्ये आपण परतवून घेऊया करंदी. कोळंबी शिजेपर्यंत आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे जे आलू वडीचे बॅटर असतात. ओके, त्याला आपण घेणार आहे जसं मी सांगितलेलं मॉन्सून स्पेशल आपल्या मेन इन्ग्रेडियंट रेस्पेक्ट वाला बेसन. ओके, बेसनच आपला मेन इन्ग्रेडियंट आहे. तर बेसन घेतलेलं आहे तुम्ही. तांदळाची पीठ थोडासा क्रिस्पीसाठी, बाइंडिंग साठी किंवा क्रिस्पीसाठी. एक चेचून ठेवलं होतं ना तुला ते टाकायचं. अद्रक लसूण आणि मिरचीचे पेस्ट. अद्रक पण होता त्याच्यात. हा, अद्रक लसूण आणि मिरचीचे पेस्ट. त्याच्यानंतर आपल्या याच्यात मेन इन्ग्रेडियंट आहे धना आणि जिरा पावडर. ओके, धना आणि जिरा पावडर पण आपला मेन इन्ग्रेडियंट आहे. तर कालची रेसिपी आवडली ना तुम्हाला, इन डिटेल जी सांगितली कोथिंबरी वडीची तशीच आज पण दाखवण्याचा प्रयत्न करते. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि उमाला 2 ऑर्डर आलेल्या आहेत स्केचच्या, त्या पण आपण लवकरात लवकर देणार आहोत. स्केच खूप आवडलाय, फक्त थोडं लाईट झालंय सांगितलं तर मी डार्क बनवून देणार. ओके, तर इकडे आणखी मीठ पण टाकूया. मीठ पण टाकले. ओके, तर हे सर्व जे बॅटर आहे आपल्याला चांगले प्रमाणे मिक्स करून घेऊया. ओके, आणि नंतर आपल्याला टाकायचा आहे आगरी कोळी मसाला. तर आगरी कोळी मसाल्याची रेसिपी आहे ही आपल्या. आणि नवीन स्टॉक बनणार आहे लवकरात लवकर. जेव्हा आपले रत्नागिरीचे पाहुणे आले होते तेव्हा आपण दाखवला होता आणि तेव्हापासून ऑर्डर सुरू झाले. आता नवीन स्टॉक पण लवकरच बनणार आहे, तर नक्की ऑर्डर करा. पावसाळ्यात पण आपल्या स्टॉक रेडी असते, काही टेन्शन नाहीये. तर आपला आगरी कोळी मसाला मिक्स करून घेऊया. सर्व टाकलं आणि याच्यात पाण्याच्या ऐवजी आपल्याला टाकायचं आहे चिंचचं पाणी आणि जागरी. पाहिजे तेवढं बॅटर साठी. ओके, पाणीपुरी वाल्यासारखी सुगंध आलाय बघा. पाणीपुरीच्या आठवण आला. घोड्या एकाने चॅलेंज दिलंय आपल्याला, पाणीपुरीचा चॅलेंज करा तुम्ही घोड्यावर बसून. आता घोड्यावर बसून कसं काही पाणीपुरी खाणार? घोडा घेऊन कुठून येणार? घोडीवर बसून बोलला असतं तर आपण केला पण असता, पण घोड्या तू का बघतेस? मलाच बघतोस ना तू घोडी. तर आता आपण चिंचचं पाणी पण टाकूया. हळूहळू बॅटर रेडी झालेलं आहे, म्हणजे ओमानी रेडी केलेलं आहे आणि मस्त सुगंध आहे ना. आणि आता जी आपण कोळंबी परतवून घेतली ती या बॅटर मध्ये मिक्स करायची आहे. म्हणून याला बोलते कोळंबीच्या आलू वड्या. कोळंबीचा आलू वड्या. ओके, हे बघा. तर दाखवतो ना मंडळी एकदम युनिक तुम्हाला रेसिपीज. तर उमासाठी नक्की लाईक करा आणि लाईक करायला विसरू नका, कारण खूप मेहनत असते याच्या पाठीमागे है ना. एक तर रेसिपी पण दाखवायची आणि टोमणे पण ऐकायचे नवऱ्याचे. खूप मेहनत लागते मंडळी त्याला. खूप. तर नक्की लाईक करा उमासाठी. बघ उमा येते. नक्की लाईक करा. करतील. तर आता झालेले सर्व बॅटर रेडी कोळंबीचा. आता काय करूया? आता पानं रेडी करूया. तर आता पानं कसं रेडी करायचंय ते मी तुम्हाला सांगते. जसं की पानं घेतलेलं आहे, याला स्वच्छ धुवून घ्यायचंय. ओके, पहिले पानानं धुवून घ्या तुम्ही. एक पानाचं दाखवते मी तुम्हाला. आणि याला उलट करून
याचे जे स्टेम्प आहे ना हे पातळ करायचं आपल्याला, हे जाड जाड आहे ते कापून घ्यायचंय. ओके, स्टेम कापून घ्यायचे. स्टेम कापून असं हलके हलके हाताने, हाताने की सुरीने? सुरीने हा, हलके हलके हात ठेवायचा आपण, ओके, कारण ओके. सुरीला माहित नाही ना कसं कापायचं. हा बरोबर. तसं समजला. हे बघा असं जे जाड जाड स्टेम आहेत ते आपण कापून घेऊया. घेतलेलं आहे. एक हा बाजूला आणि हे दोन डाव्या उजव्या बाजूला. हा असेल तर तेवढं. हम्म. आणि जसं कुटून घेतात ना आपण नवऱ्याला तसं लाटून पण घ्यायचं. कुठून लाटून काय काय बोलतेस तू? हा हे बघा स्टेम काढल्यावरती आता त्याच्यावरती काय लाटून घ्यायचंय. हा चपाती लाटतात ना आपण हा तसं लाटून घ्यायचं. तसं लाटून घ्यायचं. ओके, हे आहे आपल्या पत्त्याचा काम. पत्त्याचं काम. पत्ता असं करायचं. ओके, तसं आपल्याला 2 किंवा 3 पत्ता घ्यायचा आहे. तर ओके. आपण रेडी करून घेऊया आणि मग बॅटर कसं लावायचं ते दाखवूया. जसं की हे 2 झालं आणि याच्यासाठी आपल्याला सोबत एक छोटासा पत्ता घेऊया. ओके, 3. तुम्हाला कोण कोण ना प्राणी 4 घेतात 5 घेतात, ते जाड पाहिजे त्यांना तसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता, तसं काय प्रॉब्लेम नाहीये. पण 3 सफिशियंट आहेत ना? 3 सफिशियंट. 3 बरोबर होतात, तर आम्ही 3 याची बनवतोय. बघा पानं रेडी झालेली आहेत. हा तर आता उलटी सुलटी ठेवायची की नाही, stem एक उलटी side? एक सुलटी. अच्छा. आता हे आपण उलट पान आहे, उलट घेतलं आणि आपलं जे बॅटर आहे ते घ्यायचं आपल्याला. ओके. ओके, कोळंबी आणि आलू वडीचं बॅटर आणि हलके हाताने आपल्याला लावायचं, कारण पत्ता पण एकदम पातळ असते ना, बरोबर. फाटायचं नाही. सर्व पातळ असतात, फक्त मी जाड आहे तेच बोलायचं होतं ना तुला. हा? मी बोल पण ना. जाड आहे. जेव्हापासून मी डाएट चालू करायचं हे केलं तेव्हापासून तो नवीन नवीन काहीतरी घेऊन येते. या तर हॉटेलची प्रमोशन असतात, या तर आपल्या प्रमोशन असतात. हा हा. जाऊ आणि दे, हे बघा. जाड झालं तर काय झालं, तर खाते आता, पिते कांदन की. पाण्याला लावलेलं दिसते तुम्हाला कोळंबीचा बॅटर. चांगल्या प्रमाणे लावून घ्या, कारण कोळंबी आहे ना, कोळंबी इकडे तिकडे धावणार, तर त्याला थोडं कंट्रोल करा. कुठे धावणार ती? ये असं असं आपल्याला एक पान झालं. दुसऱ्या छान प्रकारे बॅटर लावून आता याला उलटा ठेवायचं ना? दुसऱ्या पानाला उलट ठेवा. याला पण त्याच्या वर ठेवलाय आणि त्याच्यामध्ये पण आपण बॅटर लावणार आहोत, मसाला लावणार आहोत एक प्रकारचा. भारी कृती आहे आणि एक एक कृती आपण दाखवते तुम्हाला की तुम्ही पण ट्राय करा अशी. कोळंबी आलू वडी आणि उमाच्या भाषेत कोळंबी आलू वडी. आणि आणखी एक पान आता त्याला पण सरळच ठेवूया आणि त्याच्यावरती पण बॅटर लावून घेऊया. बॅटर लावून घेऊया. तर बॅटर लावून झालं पानाला. आता त्याला आपल्याला फोल्ड करायचं आहे दोन्ही बाजूनी. दोन्ही बाजूनी फोल्ड करायचं आहे आणि इकडे पण थोडासा लावायचा, म्हणजे पानं असं वाटायला नाही पाहिजे तो एकटा आहे म्हणून, त्याच्यासोबत तरी कोणतरी आहे. कोळंबीला त्याच्यासोबत पाठवायचीच आहे Yes. सर्व भागामध्ये. हे बघा खूप सुंदर है ना. आणि आपल्याला हलक्या हाताने आणखी फोल्ड करायचं. आता उभे फोल्ड करायचे काय? नाही, स्लोली स्लोली असं. हे बघा मस्त. पहिले पान बनवायची उमा, पान शॉप होता त्यांचा, आणि आता डायरेक्ट आलू वडी वरती आली बघा. कोण कोण? तूच. बांधायला लागेल का याला? बांधायचं तर बांधू शकते, नाहीतर आपण इथून सर्व सील करायचं. बस झालं एकच. मग बस बस बॅटर संपलं आपला. बघा मस्त वाटतं ना. तर रेडी झालेली आहे आपली रॉ आलू वडी. रो आलू वडी. आज आलू आपण घेणार आहे इडलीचं भांड. ओ माय गॉड, इडलीच्या भांड्यात बनवणार आहेस? इडलीचं भांडे चांगल्या प्रमाणे स्टीम होईल तो. इडलीच्या भांड्यात उमा बनवणार कोळंबी आलू वडी. वड. तर कालची जी रेसिपी आहे आपल्या कोथिंबीर वडी, त्या व्हिडिओवर आपल्याला प्रथमेश दादाची आणि नीना मॅडम त्यांचे मेसेज आले आहे की आता आलू वडी होऊन जाऊया, म्हणून आज मी आलू वडी घेऊन आलेला आहे आणि ते पण कोळंबीची आलू वडी, कारण आज फ्रायडे आहे है ना. तर आपण विचार केला की काहीतरी फिशचा बनवूया. थँक्यू कमेंट करण्यासाठी आणि सजेस्ट करण्यासाठी. त्यामुळे आपल्या सर्व मंडळीला आलू वडी बाय उमा रेसिपी बघायला मिळली. आता इडलीचा भांडा तापत ठेवलेला आहे, आता तापल्यावरती आलू वडी पण त्याच्यात टाकूया. येस. आणि इथे झालेला आहे कोळंबी. कोळंबी आहे आज. चैती कोळंबी. आज काय घेतलेलं आहे? इडलीचा भांडा घेतलेला आहे. तर कुठल्या बागेत बसणार आहे माहित नाही, म्हणून सर्व बागेत आपण तेल लावूया. ओके. आणि याला इथे रेस्ट करायला देऊया. तुम्हाला पाहिजे तुम्ही सूत पण बांधू शकता.
असं बसणार तो, बरोबर. स्टीम करूया ना आपण. स्टीम करूया याला, हा. तो बसेल. आणि आपण भांडा बंद करूया. तर कधी बघितले इडलीच्या भांड्यातली कोळंबी आलूवडी तर उमासाठी हा इनोव्हेशन साठी नक्की लाईक करा. हे बघा. आणि या इनोव्हेशन साठी पण थँक्यू. खूप छान रेसिपी थँक्यू सो मच दाखवण्यासाठी. तर फायनली आपली आलू वडी रेडी झालेली आहे. Second आणि happy स्टीम birthday. पण केली त्याला आणि आता आपण थोडी थंड पण केली ना. हा. हा. आणि आता दुसरा वाढदिवस 7 दिवसामध्ये आता उमा करणार आहे. हॅपी बर्थडे टू यू. तरी हाई गरम आहे. गरम आहे अजून. तर आता हळूहळू आपण तुकडे पाडून घेऊया. बघा कशी झाली ना, एकदम कोळंबी स्टफ आळू वडी. तेच दाखवायला मी मध्येतून कट केला. या मंडळी जेवायला गरम गरम आलू वडी आणि कोळंबी सोडे आणि घावणे. तर आता आपण आलू वडी टेस्ट करून बघूया. गरम आहे. एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे. कोळंबी आणि जो मसाला तू लावलास ना कोळंबीचा, तो पाण्यामध्ये एकदम मस्त मुरलाय. जो पान आहे आपल्या आलू वडीचा त्याच्यात. आणि खरंच आणि मसाल्याचे टेस्ट कसं येते ते जॅगरी आणि टॅमरिन टाकलं होतं आपण. युनिक चव एकदम भारी भारी फील येते एकदम. नक्कीच ट्राय करा मंडळी तुम्ही. हा कॉम्बिनेशन तुम्हाला आवडेलच आवडेल. मस्त झाले. मस्त झाले ना. आलू वडीची टेस्ट आणि एक फ्लेवर ऍड करतो, म्हणजे समुद्री फ्लेवर ऍड करतो तो प्रॉन्स. म्हणजे आलू वडी तर सर्वजण करतातच, तर एक वेगळ्या पद्धतीने कोळंबीचा करंदीचा आलू वडी करून बघा. हा, नक्की ट्राय करा मंडळी, आवडेल तुम्हाला. आणि छोटीच कोळंबी आणा, करंदी आणा. त्याच टेस्ट येते. तर आज प्रयत्न होता, आज 3रा दिवस आपल्या रेसिपी मधला. आणि उमानी छान आलू वडी करून दाखवली तुम्हाला. तर कशी वाटली रेसिपी आणि कृती आपण दाखवली ती नक्की कमेंट करा. आणि आवडली असेल तर नक्की घरच्या घरी ट्राय करा. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. लबूबू. आणि तुझा एक सफेद केस असा उभा राहिलाय तोच दिसतोय उमा. असू द्या, म्हातारी झाली तर काय आलू वडी नको बनवू. दे दाखवते. तो बघा दिसेल. मी